नमस्कार मंडळी, मी शुभदा सूर्यकांत चामगुडे शर्वाई नॅचरोपॅथी सेंटर मध्ये आपले स्वागत करते आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की जे 5 पॉझिटिव्ह प्रकारचे मिलेट्स आहेत हे फक्त पोषण तर देत नाहीत पण आपल्या आजारांवर पण उपयोगी आहेत। हे रक्त शुद्ध करतात, हे आपले लिव्हर, किडनी किंवा एक एक बॉडी पार्ट स्वच्छ करतात। तर कसं काय मंडळी, तर याच्या कार्बोहायड्रेट आणि फायबरच्या जादुई स्ट्रक्चरमुळे फूड सायंटिस्ट आपल्याला सांगतात की याने पोषण बरोबरच आपले आजारही बरे होऊ शकतात। तर आज आपण बघणार आहोत हे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स, यांच्यात कुठल्या मिलेटमध्ये कुठला आजार बरे करण्याची ताकद आहे। तर आपल्याला माहितीच आहेत 5 पॉझिटिव्ह प्रकारचे मिलेट्स म्हणजे फॉक्सटेल मिलेट, लिटिल मिलेट, ब्राउन टॉप मिलेट, कोडो मिलेट आणि बार्नयार्ड मिलेट। तर सगळ्यात पहिला प्रकार आपण बघणार आहोत तो आहे फॉक्सटेल मिलेट। फॉक्सटेल मिलेटमुळे आपल्या शरीरातली कशाची शुद्धी होती ते आपण बघणार आहोत। फॉक्सटेल मिलेटमुळे आपली नर्व्हस सिस्टीम नीट होणार आहे, सायकोलॉजिकल डिसऑर्डरला मदत होणार आहे, आर्थरायटिस, पार्किन्सन्स डिसीज आणि एपिलेप्सी मध्ये याचा फायदा होणार आहे। आता मंडळी कोडो मिलेट आपण बघणार आहोत की कोडो मिलेट कशा करता उपयोगी येतात। तर रक्त शुद्धी करता तर याचा उपयोग होतो, तसेच ॲनिमिया किंवा ब्लड मध्ये काही इम्प्युरिटीज असतील, वीकनेस, इम्युनिटी, डायबिटीस किंवा कॉन्स्टिपेशन मध्ये याचा खूप चांगला उपयोग होतो आणि इन्सोम्निया मध्ये सुद्धा खूप चांगला उपयोग होतो। तिसरा प्रकार आहे तो बार्नयार्ड मिलेट। आपण याचे फायदे बघूयात। एक्सेस बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं, नंतर लिव्हर, किडनी याच्याशी असलेले प्रॉब्लेम्स हे बऱ्यापैकी कमी करून टाकतं, एंडोक्राइन ग्लँडचे ज्या समस्या असतील त्याचे निवारण हे करतं। चौथा प्रकार येतो तो म्हणजे लिटिल मिलेट्स। तर लिटिल मिलेट्स मध्ये सगळं युट्रस किंवा आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, मेल फिमेल दोघांमधले पीसीओडी प्रॉब्लेम, या प्रॉब्लेम्सचं निवारण केलं जातं। आता चौथा मिलेट्स आहे तो म्हणजे ब्राउन टॉप मिलेट, याला तर किंग ऑफ मिलेट म्हटलं जातं। आता हा मिलेट कशावर उपयोगी आहे ते आपण बघूया। ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा याच्यावर तर आहेच आहे, आर्थरायटिस वर हे खूप उपयोगी आहे, हायपर टेन्शन मध्ये याचा चांगला उपयोग होतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम, थायरॉइड मध्ये याचा चांगला उपयोग होतो, डोळ्यांकरता याचा चांगला उपयोग होतो। मंडळी खूप जणांचं काय म्हणणं असतं की याच्यापैकी आम्हाला एखादाच प्रॉब्लेम आहे तर आम्ही एकच मिलेट खाऊ का? पण नाही हा, मिलेटचं तसं शास्त्र नाहीये। जगप्रसिद्ध सायंटिस्ट, जगप्रसिद्ध फूड सायंटिस्ट पद्मश्री खादरवली सर काय सांगतात की एक मिलेट तुम्ही 2 दिवस खाल्लाच गेला पाहिजे। असं रोटेशन मध्ये 5 मिलेट्स खायचे म्हणजे 10 दिवसाचा प्लान तुम्ही पूर्ण करायचा। आणि प्रत्येक आजारावर त्यांनी वेगळा प्लान दिलेला आहे, तोही मी तुम्हाला पुढील काही भागांमध्ये देणारच आहे की प्रत्येक आजारावर तुम्ही कुठले मिलेट खाऊ शकतात। त्यामुळे एखादं म्हणत असेल मला फक्त वजन कमी करायचंय तरी त्यांनी एकच मिलेट खाऊन होणार नाही, त्यांना रोटेशन मध्ये 5ही मिलेट्स खावे लागणार आहेत, तरच याचा उपयोग होतो। मिलेट्स हे कधीही भिजवूनच खाल्ले पाहिजे, कमीत कमी 6 तास ते 12 तास हे भिजलेच गेले पाहिजे। आणि मंडळी मिलेट्स हे कुठलंही औषध नाही, हे आपलं भारतीय पुरातन धान्य आहे। मिलेट्स हे गहू आणि तांदळाला पर्यायी धान्य आहे। तर मंडळी मिलेट्सचा तुम्ही जरूर वापर करा, याच्या औषधी गुणधर्मांचा फायदा घ्या आणि सगळे आजार आपले पळवून लावायला मदत करा। शेवटी आपला आहार हेच आपलं औषध आहे, त्यामुळे आजारी पडून औषधाच्या मागे लागू नका। तर मंडळी तुम्ही आधीच आपल्याला आजार कसे होणार नाहीत याच्यावर लक्ष केंद्रित करा। मंडळी जरूर आपल्या आहारात मिलेट्सचा समावेश करा आणि कमेंट मध्ये जरूर प्रतिक्रिया द्या की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही या धान्याचे कुठले पदार्थ करून खाणार आहात ते। तर नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।